हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं योगातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये 6व्या अध्याय आपला सुरू आहे आणि 6व्या अध्यायाच्या 247 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार ज्ञानेश्वर माऊलींचं कुंडलिनी शक्तीबद्दल आणि अष्टांग योगाबद्दल असणारं निरूपण याचा विचार करायला आपण चालू केलेला आहे। आणि जसं चंद्र अमृताचं तळे शब्द आपण शेवटी बघितला होता, तो वरली कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडूनी मिळे शक्तिमुखी, असं वर्णन माऊली करतात की कुंडलिनीच्या मुखामध्ये ते चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत जे आहे ते अमृत टिबकू लागलेले आहे, गळू लागलेले आहे। कुंडलिनी योगानुसार असं म्हणतात की मस्तकातल्या पोकळीमध्ये हजारो पाकळ्या असलेले कमळ चंद्रामृताच्या तळ्यामध्ये वाढत असतं। आता या सगळ्या फिजिकली बाबी नाहीत बरं का। विचार केला किंवा एखादी कवटी फोडली म्हणजे का चंद्रामृताचं तळं कुठल्या डॉक्टरना आतापर्यंत दिसलेलं नाही। हा सगळा योगिक प्रक्रियेचा भाग आहे, परंतु शास्त्रानं याला मान्यता आहे कारण हे अनुभवाचं शास्त्र आहे। योगपंथातील सगळ्या योग्यांना याचा अनुभव आलेला आहे। अलीकडे आपल्याला या पंथामध्ये किंवा अशा प्रक्रिया करणारे लोक सापडत नाही, त्यामुळे ते नाही असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे। तर त्याचंच वर्णन अजून पुढे माऊली करायला चालू करतात आहेत, आपण बघत राहूया। ते नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेत मुरे प्राण पावनू। मग कुंडलिनीच्या मुखामध्ये भरलेला जो असतो तो नळिकेच्यात रस भरे म्हणलेला आहे। नाळके रस भरे म्हणजे कंठ नलिकेतून साधकाच्या शरीरात पसरतो। किती काल्पनिक वाटत असलं तरी किती सत्यता त्यामध्ये आपल्या लक्षात येते बघा की कंठ नलिकेतून साधकाच्या सर्व शरीरामध्ये तो रस पसरतो आणि प्राणवायू जिथे असेल तिथं तो विरघळून जातो। जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू, तो प्राणपवन म्हणजे प्राणवायू सुद्धा तिथेच मुरून जातो। तातली या मुशे मेन निघूनी जाय जैसे, मग कोंदणी राहे रसे ओतलेली। तापलेल्या मुशीतील मेन वितळून गेलं की ती मूस कशी ओतलेल्या रसाने भरलेली असते, तसा प्रकारे तो वर्णन केलेला आहे। तातलीले मुसे मेन निघूनी जाय जैसे, मग कोंदणी राहे रसे ओतलीने तैसे पिंडाचिनी आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचिनी पदरे पांघरली असे। त्याप्रमाणे त्या तेजाने दो पिंडाचिनी आकारे म्हटलेला आहे, खरोखरच शरीराचा आकार धारण केला आहे आणि बाहेरील भाग जो आहे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचिनी पदरे पांघुरले असे। बाहेरील भाग हा त्वचेच्या आवरणाने झाकलेला आहे असं वाटतं। तैसे पिंडाचिनी आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचिनी पदरे पांघरली असे। जैसी आभाळाची बुंती करून राहे गबस्थी, मग पेटली या दीप्ती धरून ये। अनेक दृष्टांत माऊली देतात बघा। पुष्कळ वेळा सूर्य जसा ढगाच्या आड असतो, बुरख्यात आड बसलेला असतो। आभाळाची बुंती म्हणजे बुरखा, त्या बुरख्यामध्ये सूर्य जसा
गभस्ती शब्द वापरला. गभस्ती शब्दाचा अर्थ आहे सूर्य. बुरख्यामध्ये सूर्य जसा ढगाच्या आड लपून बसलेला असतो, मग ढग नाहीसे झाले की पुन्हा तेजाने प्रगट होतं. मग फिटली या दीप्ती धरून ये, तैसे आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झाडूनी जाय कोंडा जैसा होय. त्याप्रमाणे शरीराच्या वरील भागावर उरलेला त्वचेचा शुष्क पापुत्रा भुसकटाप्रमाणे उडून जातो. म्हणजे आपल्याकडे असणारे जणू काय एखाद्या सापानं आपल्या अंगावरलं जो कातडी आहे ती टाकून द्यावी, अशी ती कुंडलिनीच्या अनुभवानंतरची ही आता परिणाम सांगायला चालू केलेला आहे की शरीरावरील वरील भागावर उरलेला त्वचेचा जो कोरडा पापुत्रा असतो, हाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा. पातोडा शब्दाचा अर्थ आहे पापुत्रा, तो झाडूनी जाई कोंडा जैसा होय. मग काश्मीरीचे स्वयंभ. काश्मीर शब्दाचा अर्थ काय आहे तर काश्मीर शब्द म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला की शरीराच्या सर्व अवयवावरील स्फटिकासारखे. काश्मीरीचे स्वयंभ म्हणजे शरीराच्या सर्व अवयवावरील त्वचा इतकी सतेज होते की ती जणू काय स्वयंभ म्हणजे स्वयंभ स्फटिकासारखी तेजस्वी. रत्नबीजा निघाले कोंब किंवा रत्नकणांना फुटलेल्या कोवड्या लुसलुसीत अंकुरासारखी दिसते. अवयव कांतीची भाव तैशी दिसे. म्हणजे शरीरावर जी कांती येते, तेज येतं, ते लखलखणारं रत्नासारखं तेज येतं. यानंतर ना तरी संध्या रागीचे रंग काढूनही वळले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळले. किंवा संध्या रांगीचे रंग म्हणजे संध्याकाळचं रंग जे असतात, संध्याकाळ होत असताना काढूनही वळले ते अंग, आकाशात उधळल्या रंगासारखं त्या रोग्याचं शरीर बनलेलं असतं. किंवा अंतःकरणात की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळले, किंवा अंतःकरणात सतत येणाऱ्या आत्मज्योतीची शुद्ध तेजपुंज वाहतच आहे असं त्याचं शरीर दिसायला लागतं. हा योगी जो आहे ना, तो योगी अगदी सूर्यासारखा तेजस्वी आणि रत्नासारखी कांती असलेला असा दिसायला लागतो. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाची होती व मज पाहता सावी व शांतीची. हा देह म्हणजे सूर्यासारखा लालबुंद बिंबासारखा असतो. मानवी देहाचा आकार धारण केलेला शुद्ध चैतन्याचा जणू काय ओतीव पुतळाच आहे असं वाटायला लागतं. असं त्या देहाकडे पाहताना मला तर मानव देहाकडे होणारी मूर्तिमंत शांती वाटते. माऊली म्हणतात ना, त्याच्या देहाकडे बघितलं की जसा ओतीव पुतळाच आहे आणि ठसठशीत शुद्ध चैतन्याचा पुतळा आहे असं वाटायला लागतं. तर हे आनंद चित्रीचे लेप ना तरी सुखाचे रूप, की संतोष तरुचे रूप थांबले जैसे. किंवा आनंददायक चित्रातील साकार झालेले जणू काही रंग आहेत, किंवा मूर्तिमंत ब्रह्मानंदच, किंवा संतोषरूपी वृक्षाच्या फोपवणाऱ्या रोपट्यासारखं वाटतं. याचा अर्थ होतो बघा, जणू काय त्यांच्या शरीरामध्ये आनंदच दिसायला लागतो. म्हणजे आनंदाचं साकारलेलं रूप आहे असं ते योगी पुरुष दिसतात. हेच योगी पुरुषाचं जे वर्णन केले ना, ते जीवनमुक्त पुरुष आहे. साधनेअंती मीच ते तत्व ब्रह्म आहे या तत्वाचा अनुभव घेऊन ज्या स्थितीला पोचलेले असतात ते सुद्धा दिसताना असेच दिसतात. याचंही वर्णन अन्यत्र आपल्याला माऊलींच्याच मधून आणि वरच्या कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सापडणार आहे. आनंददायक असं त्यांचं मूर्तिमंत किंवा मूर्तिमंत ब्रह्मच आहे. ब्रह्मानंद साकारला की काय, किंवा समाधान आहे, समाधानाचं वृक्ष फोपावलाय की काय. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर ब्रह्मानंद, नंतर संतुष्टा, समाधान, तृप्ती हे दिसायला लागते. एवढं सांगण्यासाठी माऊलींनी आनंद चित्रीचे लेप, महासुखाचे रूप, सगळं जगातलं सुख जे आहे, महासुख म्हणजे सर्व सुखाचं जणू ते साकारलेलं मूर्तीच आहे असं वाटायला लागते. की संतोष तरुचे रूप, संतोष म्हणजे समाधान, तरू म्हणजे झाड, संतोष वृक्षाचं जणू काय ते झाडच आहे. सगळीकडं प्रसन्नता दिसायला लागते त्यांच्या चेहऱ्यावर. तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना साचिन्नला मळा कुबुळिकेचा. त्या योग्याचा देह म्हणजे
कनकचंपकाचा म्हणजे सोनचाफ्याच्या टपोऱ्या कळीसारखा किंवा अमृताच्या ओती पुतळ्यासारखा किंवा बहरून आलेल्या कोमल अशा मळ्यासारखा दिसतो. काय वर्णन केलंय बघा. म्हणजे नवी पालवी फुटते एखाद्या झाडाला आणि त्या पालवीचं वर्णन वसंत ऋतूच्या जसं करावं तसं माऊली या ओवीमध्ये त्या योगी पुरुषाचं वर्णन करतात. कारण अमृताच्या ओती पुतळ्यासारखा आहे तो. खरंच त्यांना अमृतच प्यायलेला असतो. कुंडलिनी शक्तीच्या द्वारे अमृताचं सेवन केल्यामुळं तो अमृताचाच पुतळा वाटत असतो. हो का जे शारदेचे नि बोले चंद्रबिंब पाहलेले का तेजीची मूर्त बैसले आसनावरी. किंवा शरीर कसं असतं, शरीर ऋतूतील ओलसरपणामुळे चंद्रबिंबाप्रमाणे टवटवीत असतं. म्हणजे शरद ऋतूतलं चांदण्याचं वर्णन सुद्धा किती सुंदर आहे. अथवा किंवा मूर्तिमंत तेज त्याच्या देहाच्या रूपाने आसनावर बसले की काय. म्हणजे महातेज म्हणतो आपण. हे महातेज आहे. ते महातेज आसनावर बसले की काय असं त्याच्या चेहऱ्याकडे बघताना वाटतं. किंवा शरद ऋतूतील जे चंद्रबिंब आहे ते चंद्रबिंब केवढं टवटवीत दिसतं. त्या टवटवीपणासारखा त्याचा चेहरा दिसायला लागतो. तैशे शरीर होय जेवेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती भिये कृतांतुगा. आता वर्णन फार सुंदर पुढे आहे बघा. ज्यावेळी या मस्तकातील चंद्र तळ्यातून पाजणारे जे अमृत जे आहे तेव्हा जी कुंडलिनी प्राशन करते चंद्रपिये. जे वेळी कुंडलिनी चंद्रपिये म्हणजे चंद्रामृताचं तळ जे वरती वर्णन केलेलं आहे त्यातला अमृत पिते आणि त्यावेळी योग्याचा देह अमृतमय बनतो. आणि असा अमृतमय बनलेल्या देहाच्या आकृतीला प्रत्यक्ष कृतांत सुद्धा घाबरतो. देहाकृती बिहे कृतांतुगा. कृतांत म्हणजे यमाला कृतांत शब्द वापरलेला आहे. मग देहाच्या त्या आकृतीला प्रत्यक्ष यम देखील घाबरतो असं वर्णन केलेलं आहे. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी वेगळे लोपली उघडे बाळदशा. काय वर्णन. म्हातारपणाची फैलवणारी सावली माघारी वळते आणि तारुण्यातला बांधेसूदपणा जाऊन हरवलेले बालपण किंवा निरागसपण बालकासारखं दिसायला लागतं. हे आकर्षित वर्णन बघूनच बरेच जण नको ते असे उद्योग सुद्धा करतात की कुंडलिनी जागृत करायचा प्रयत्न करणं किंवा एखादा कुंडलिनी जागृत करणारा व्यक्ती कोण आहे त्याला जाऊन त्याच्याकडून ही विद्या शिकण्याचा प्रयत्न करणं. पण बरेच वेळा अशी फसगत होण्याची शक्यता असते. शक्यतो सर्वसामान्य आपण सर्वांनी साधकांनी आपल्या श्रीगुरूंचं म्हणणं मान्य करावं आणि संतांनी म्हणजे विशेष करून महाराष्ट्रीयन संतांनी दिलेली साधनेची जी बैठक आहे त्या बैठकीचा सतत विचार करावा. ही बैठक आपल्यासाठी योग्य नाही. आपल्याकडं अरण्य नाही. आपल्याकडे एवढी शांतता नाही. म्हणून आपलं घर हे अरण्य, आपलं घर हेच एकांतस्थळ, हे आपलं घर हेच मंदिर अशा विचारानं आपल्या सर्वसामान्य साधकांनी त्याचा विचार करावा. यातलं वर्णन बघून आपल्याला आकर्षित होण्याची शक्यता पण असतो. कारण म्हातारपणाची सावली जर जात असेल आणि आपल्याला वृद्धत्व जर निघून जाऊन तारुण्य किंवा बाळदशा जर प्राप्त होत असेल तर काय बिघडलं म्हणणार. जाऊ दे आणखीन 1000 वर्ष जगता येत असेल तर बरं आहे. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी वेगळे लोपडी उघडे बाळदशा. वैसा तरी तुलीवरी एरवी बळाचा बाळार्थ करी धैर्याची थोरी निरुपमू. त्याचं वय तरी काय लहान बालकासारखं दिसत असलं तर त्याच्या बाबतीत बालक हा शब्दाचा अर्थ बळ असाच घ्यावा म्हणतात. बळाचा बाळार्थू करी म्हणजे बळाचा शब्द बालक या शब्दाचा अर्थ बळ असा घ्यावा. त्या धैर्याचा महिमा त्याचा जो सांगायचा झाला तर त्याची तुलना करता येत नाही. निरुपमू धैर्याची थोरी निरुपमू. निरुपमू म्हणजे वर्णन करता येत नाही, अवर्णनीय आहे. कनकद्रुमाची पालवी रत्नकलिका नित्य नवी नखे तेशी वरवी नवे निघती. सुवर्णवृक्षा जसं कनकद्रुमाच्या पालवी म्हणजे एखाद्या सोन्याच्या झाडाला नव्या कोवळ्या पालवीवर रत्नाच्या कळ्या लागाव्यात त्याप्रमाणे या योग्याच्या हातावर सतत नवीन नख या लागतात. म्हणजे जुनी नख ज्याची टडपरं निघून जातात आणि नवी नख त्याचं वर्णन कसं केलं आहे बघा. सोनेरी वृक्षाच्या झाडाला जशी कोळी रत्नाच्या कळ्यांची पालवी फुटावी तसं त्याला नवीन नख येतात.
दात ही आन होती परी आपाडे साने जती, जैशी दुभाई जैसे पाती हिरियांची. मुखात दुसरे नवीन दात देखील येतात, चांगली गोष्ट आहे. आपल्याला कुठं काय दाताचं काही इम्प्लांट करायला जायची काय गरज नाही. पण हे हे असली योगिक प्रक्रिया कोण शिकवणार? आणि करणाऱ्या त्या एवढा अधिकारी तरी पाहिजे. कदाचित शिकवणारे अधिकारी भेटतील, पण अधिकारी पुरुष शिष्य ही कुंडलिनीचा शिष्य मिळणं फार मुश्किल गोष्ट आहे बरं काय. म्हणून इथं म्हणतात नवीन दात येतात, पण नवीन आलेले दात पूर्वीच्या दाताने लहान असतात. जणू काय ते दात म्हणजे कसं हिऱ्याची ओळ बसवली आहे का काय तोंडामध्ये, असे नवीन दात असतात. जैशी दुभाई बसते पाती हिरियाची, मानी कुलियांची या कनिया, सावियाची अनुमानिया, तैशी या सर्वांगी उधवती आणि या रोमांचिया. मानकं म्हटलं तर मुळात लहान असतात, साहजिकच. त्याचे कण देखील अणुसारखे लहान असतात, टोकदार असतात, अशा चकाकणाऱ्या लहान कणासारखी. तैशी सर्वांगी उधवती आणि या सर्वांगावर उगवलेल्या केसाची टोके दिसतात. म्हणजे त्याला आलेली केस सुद्धा, दात, नख नवीन येतात. कर चरण तळे जैशी का रातोत्पले, म्हणजे तळहात जे आहेत ना, कर चरण तळे म्हणजे आपले तळवे आहेत ना हाताचे आणि पायाचे, जणू काय नुकत्याच उमललेल्या लालबुंद कमळासारखे दिसायला लागतात. जैशी का रातोत्पले म्हणजे लालबुंद कमळासारखे. किंवा पाखाळी होती डोळे, काय सांगू, डोळ्यातील स्वच्छ पारदर्शक निरागसपणाचे वर्णन तरी काय करू. जे डोळे सुद्धा कांतिमय होतात, तेजस्वी डोळे होतात. निडाराचे कोंदाटे मोती येणावरती संपुटे, की शिवनी जशी उतटे शुक्ती पल्लवाची. किंवा वाढ झाल्यावर गच्च भरलेले मोती शिंपल्याच्या दोन्ही आवरणामध्ये मावळत नाहीत. साहजिकच तशी शिंपल्याची आवरणे जोडणारा जो सांगा असतो तो जसा उचकटावा तशी त्याची स्थिती होते. तैशी पातियाची नि कवळी न समाये, दिटी जाकळूनी निगूप आहे, आदिलीची परी होई गगना कवळती. त्याप्रमाणे आकाशालाही गवस न घालणारी त्या योग्याची दृष्टी जशी अर्धी उघडली तरी पापण्यामध्ये मावत नसल्यामुळे ती सगळ्या अवकाशामध्ये झेप घेत असते. गगना कवळती म्हणजे अवकाशामध्ये झेप घेतात, अंतरिक्षामध्ये. म्हणजे दृष्टीसुद्धा व्यापक होती त्याची. सांगायचा मुद्दा या ओवीतून आहे. खूप वर्णन केलेलं आहे आणि दृष्टांत आणि रूपकं वापरलेत, त्यामुळे कदाचित लवकर त्याचा अर्थ कळत नाही. अर्थ छोटे छोटेच आहेत. दात येतात एवढंच त्यांना नवीन दात सांगायचे आहे, पण सांगताना त्याचं वर्णन करताना माऊलीची भाषा मात्र वेगळी आहे. म्हणून म्हणतात ऐके देह होय सोनियाचे. कसं दृष्टांत देतात बघा. योग्याची देहकांती जशी सोन्यासारखी झालेली असली तरी तो कसा होतो, जे परी लागव ये वायूचे, पण तो वाऱ्यासारखा हलका झालेला असतो. जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही, कारण त्या देहामध्ये पाणी आणि पृथ्वी म्हणजे जडत्वाचा अंश सुद्धा उरलेला नसतो. त्यामुळं त्याचा जडपणाच निघून गेलेला असतो, इतका तो हलका कापसासारखा झालेला असतो. मग समुद्रा पैलीकडील देखे. आता त्या सिद्धी सगळ्या प्राप्त होतात बघा त्याला. तो काय करतो, समुद्रा पलीकडे म्हणजे 7 समुद्राच्या पलीकडलं पाहू शकतो. भिंतीच्या पलीकडे त्याला दिसायला लागतं. किंवा स्वर्गीचा आलोचू ऐके म्हणजे स्वर्गात चाललेल्या गप्पा, म्हणजे इंद्रादी देव जे बोलत बसलेले असतात, रंभा उर्वशी गप्पा मारत असतात, त्या गप्पा त्याला ऐकू येतात. आणि मनोगत ओळखे मुंगीचे, मुंगीचे मनोगत सुद्धा त्याला कळतं. असाच एक दोहा कबीर महाराजांचा आहे, आता लक्षात नाही तो. म्हणजे मुंगीच्या मनात काय चाललंय एवढं मनोगत तो ओळखतो. मग माणसांच्या मनात का चाललेलं कळायला काय अडचण आहे. म्हणून जे सत्पुरुष असतात, महात्मे असतात, ते योगाद्वारे महात्मे होऊ देत, सत्पुरुष किंवा जीवनमुक्त होऊ देत, योगाच्या प्रक्रियेच्या द्वारे किंवा कुंडलिनीच्या द्वारे, किंवा आपल्या जी वेदांताची साधन पद्धती आहे त्या साधन पद्धतीच्या द्वारे जीवनमुक्ताचा अनुभव जरी त्याला आला तरी त्या दोघांची स्थिती तशीच असते. म्हणून ते जे अंतर्ज्ञानी होतात ना, मनोगत ओळखतात समोरच्या मनात काय चाललंय, हे याचं कारण त्यांच्यामध्ये ज्ञानाचं
एक केंद्र निर्माण झालेलं असतं, जाणीवेचं एक केंद्र निर्माण झालेलं असतं. म्हणून समुद्राच्या पलीकडल्या दिसण्याची सिद्धी त्यांना प्राप्त होते. स्वर्गातलं त्यांना त्या सिद्धीद्वारे ऐकूया लागायला लागतं. माणसांच्या मनातलंच काय तर मुंगीचे सुद्धा मनात भाव काय आहेत ते ओळखतो. पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पावन लागे, येणे येणे प्रसंगी येती बहुता सिद्धी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. पवनाचा वारिका वळगे म्हणजे वायुरूपी घोड्यावर तो स्वार होतो. वारिका म्हणजे घोडा, वायुरूपी पवनाचा वायुरूपी शब्दार्थ आहे. आणि चाले तरी उदकी पाऊल न लगे, उदकी म्हणजे पाण्यावर, पाऊल सुद्धा लागत नाही, पाण्यावर इतकं चालतो तो. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, खूप सिद्धी त्याला प्राप्त होतात. ऐके प्राणाचा हातू धरुणी गगनाची पावटी करुणी, मध्यमेचिनी दादराहुनी हृदय आली. ह्या कुंडलिनी प्राणवायूला हाताची धरून आकाशाच्या गगनाची पावटी करुणी म्हणजे आकाशाच्या पाय वाटेने, मध्यमेचिनी दादराहुनी मध्य नाडीच्या जिन्याच्या प्रत्येक, दादरा म्हणजे जिन्याच्या पायऱ्या, हृदय आली काळजीपूर्वक हृदयात प्रवेश करते. ही कुंडलिनी प्राणवायुष्यात धरून ती हृदयाकाशात प्रवेश करते. ते कुंडलिनी जगदंबा ही प्रसिद्ध उभी आहे बरं का. शक्ती माता जी आहे ती शक्तिमातेचं किंवा महाकालीचं वर्णन करणारी ही उभी आहे बघा. जगदंबा जी आपल्या देवी आहे ती देवी म्हणजे शक्ती आहे. त्या शक्तीच्या जीवावरच ही प्रकृती काम करते. ईश्वर एकटा काही करू शकत नाही, म्हणून म्हटलेलं आहे ती कुंडलिनी जगदंबा. ही हृदयामध्ये स्थिर झालेली जगन्माता कुंडली काय करते, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, चैतन्याचा आधी अधिपती असलेला परब्रह्म जो आहे जणू काय त्याचं शोभा म्हणजे त्याचे तेजच आहे. जया विश्वबीजाची पोंबा सावली केली किंवा जीव रूपाने स्फुरण पावणाऱ्या विश्व चैतन्याचा तो अंकुर आहे. आपले अंकुरावरती बीजांकुरावरती जणू काय ती सावली म्हणजे छत्र धरते, त्याला संरक्षण करते. थोडक्यात याचं वर्णन आहे बघा. सगळ्या जीव रूपून स्मरण पावणारं जे जीव चैतन्य आहे, विश्व चैतन्य आहे, सगळा निसर्ग जो आहे त्या निसर्गाला आईच्या रूपात सांभाळण्याचं काम ही जगदंबा करते. हे साधं वर्णन नाही बरं का. आणि माऊलीने केलेलं वर्णन आहे म्हणजे परब्रह्माची शोभा म्हणलेला आहे. याचा अर्थ परब्रह्माच्या मदतीनेच ती सगळं काम करत असते. परब्रह्माचं तेज घेते पण त्या तेजाच्या जीवावर सगळं विश्व चालवते. कारण परब्रह्म कसं आहे, अमूर्त आहे, ते अस्पर्शम असं वर्णन केलेलं आहे. त्याला नाम नाही असं वर्णन केलेलं आहे. असं असणारं ते आत्मतत्व आहे. परमतत्व जे आहे त्या तत्वाला हालचाली करता येत नाही, निरवयव आहे. आणि त्यासाठी अवयवानं धारण केलेली ही जगदंबा शक्ती जी आहे ही सगळी चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे. आणि विश्वबीज जे आहे, विश्वबीजाचं प्रकटीकरण जे आहे त्याचं अंकुरित होणं हे हिच्या गर्भामध्ये होतं. पुढे आणि 9व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत बरं काय. ही माया शक्ती जी आहे तीच गर्भधारण करते आणि त्या गर्भातूनच विश्वाची निर्मिती होत असते. आपलं जे स्फुरण आहे, आपले संकल्प विकल्प आहेत, बुद्धीची जाणीव आहे, स्मरण आहे, प्रज्ञा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना याचं स्फुरण आहे. हे स्फुरण जगदंबा मातेच्या शक्तीवरती चालू असतं. आणि म्हणून इथं माऊलीनी ही सुंदर प्रसिद्ध उभी आहे बरं काय ती, की ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. वास्तविक ती शोभा आहे. शोभा म्हणजे नटवलेली गोष्ट असते. बाहेर आतमध्ये वीज आहे, वीज असते पण विजेला नटता येत नाही बघा. इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो ना त्याला ना आकार ना रूप ना कसला वास, त्याला काहीच नसतं. पण तरीसुद्धा त्याच इलेक्ट्रिसिटीच्या जोरावरती आपण विविध रंगाचे वेगवेगळे बल्ब जर लावले तर ते बल्ब कसे दिसतात. मग ते कशावरून त्याचं प्रकटीकरण आहे तर ते प्रकटीकरण इलेक्ट्रिसिटीच्या जोरावरती आहे. पण शोभा जी आणलेली आहे ना, हे जग हे सुंदर दिसतंय ना आपल्याला, हे सुंदर दिसायला कारण ही जगदंबा आहे. कारण तिथंच विश्वबीजाचा अंकुर आहे. विश्वाचं बीज जे आहे ना ते तिच्या पोटामध्ये वाढतं. ईश्वर हा पिता आहे आणि ती माता आहे.
म्हणून जगन्माता जगदंबा शब्द वापरलेला आहे. जगदंबा म्हणजे जगाला सांभाळणारी ती जगन्माता आहे. सगळ्या विश्वाची ती आई आहे. आणि म्हणून कुंडलिनी विश्व चैतन्याची अधिपती असलेल्या परब्रह्माचे मूर्तिमंत तेज आहे असं माऊली वर्णन करतात. म्हणजे जगाला नटवण्याचं काम, देवाला देवपण देण्याचं काम. बघा, देवाला सुद्धा देवपण आलं नसतं जर ही शक्ती नसती तर. म्हणून भगवंताला सुद्धा भगवंताचं रूप देणं, भगवंतपण देणं, देवाला देवपण देणं, या सगळ्या गोष्टी ह्या जगदंबाच्या शक्तीवरती चालू असतात. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्म्या शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. कसे शब्द सुचले असतील माऊलींना, विचार करण्यासारखं आहे बघा. हे शब्दच किती कठीण वाटतात. आणि असलेले कठीण शब्द तेही अलंकारी भाषेत, आणि कुठल्याही प्रकारचा अलंकाराला आणि व्याकरणाला धक्का न लावता, यमक न सोडता माऊलींनी सुंदर पद्धतीनं वर्णन प्रत्येक उभीत केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ही कुंडलिनी आहे ना, निराकार ब्रह्माची जणू काय साकार प्रतिमा आहे. शून्यलिंगाची पिंडी, पिंडी म्हणजे प्रतिमा आहे. जे परमात्म्या शिवाची करंडी किंवा परमात्रूपी शंकराची निवासस्थान आहे. करंडी म्हणजे निवासस्थानच आहे. किंवा इतकंच नाही तर जणू काय जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. काय भयंकर अशी रूपकं वापरतात बघा. प्रणव म्हणजे ओंकाराची जन्मभूमी आहे. जिथून नाद शब्द सुरू झाला त्या शब्दाची ती जन्मभूमी आहे. शब्द जिथून जन्माला येतात ती जागा कोणती असेल तर ही जगदंबा, कुंडलिनी जगदंबा आहे. आपल्यात प्रत्येकामध्ये ही शक्ती वास करते. आपण पिंडाच्या रूपाने ती आमच्यामध्ये शक्ती आहे, पण ब्रह्मांडाच्या रूपामध्ये ब्रह्मांडात पण ती शक्ती आहे. जी फुलांच्या कळ्यांची फुलं तयार करते, की छोट्या छोट्या झाडाला पालवी फुटते, कोंब फुटतात, एखादा अंकुर उन्मलित होतो, त्याचा वृक्ष होतो, त्या वृक्षाला फळे लागतात, त्या फळापासून बीजापासून परत वृक्ष होतात. या सगळ्या विश्वाच्या उलाढाली ज्या आहेत, या उलाढाली चालवण्याचं काम ही शून्यलिंगाची पिंडी शब्द वापरलेला आहे. शून्यलिंगी शब्दाचा अर्थ आहे निराकार परब्रह्म, शून्यलिंग. आणि या शून्यलिंगाचं साकार जणू काय ती प्रतिमा आहे. म्हणजे जग जे आहे हे ईश्वराचं साकार रूप आहे. जगामध्ये दिसणारे पदार्थ, माणसं, जीव, झाडे, वेली, समुद्र, नद्या, पर्वत, हे सगळं भगवंत आपल्याच अवयव, जणू काय भगवंताचे अवयव आहेत. पण हे भगवंताचे अवयव कोणत्या रूपाने आहेत? जगदंबाच्या रूपाने आहेत. म्हणून जगदंबेला आपण नतमस्तक होतो, कारण ती शक्ती देते, ती शक्ती आपल्याला पुरवत असते, म्हणून तिला इथं आपण नतमस्तक होतो. ही असो ही कुंडलिनी बाळी, कुंडलिनीचे हृदय काय म्हणलेलं आहे? हृदयातून आली. मगाशी म्हणलं ना, पवनाचा आधार घेऊन ती काय करते? हृदयामध्ये प्रवेश करते. इथं काय म्हणलं? कुंडलिनी हृदयात प्रवेश केला. ती जी कुंडलिनी हृदयात आली, अनुहताची बोलीचा आवड येते. अनुहत, अनुहत शब्दाचा अर्थ काय होतो? आघाता वाचून होणारे शब्दाचा आवाज. आघात नसतो बरं काय, असं मोठ्यानं आवाज होतो, शब्दाचा आवाज ऐकू लागतात. म्हणजे हे नाद वेगवेगळ्या प्रकारचे हे नाद आहेत. काहीतरी कुठल्या पद्यशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे बघा. चिनी, चिनी चिनी, घंटा, शंख, तंत्री, ताल, वेणू, मृदंग, भेरी आणि मेघ असे नाद ऐकायला येतात. घंटेचा एक नाद किंवा चिन 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 असा, किंवा शंखाचा एक वेगळाचा नाद, ताल चालू असतो तालाचा, वेणू म्हणजे जी आपल्याकडं बासरी असते त्या बासरीचा, मृदंगाचा, भेरी, मेघ, या सगळ्यांचे आवाज जे आहेत ना, कुंडलिनी हृदयात प्रवेश केला, आघात होणाऱ्या शब्दाचे आवाज ऐकू येऊ लागतात. म्हणजे कुठलाही आघात नसताना सुद्धा हे शब्द आपल्याला ऐकू येतात. शक्तीचे अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते झाले, ते तेने ऐकले आळूमाळू. आणि कुंडलिनी शक्तीचा स्पर्श होतात बुद्धीला मूळ चैतन्य रूप स्वरूप प्राप्त होते. आणि त्यामुळे बुद्धीमध्ये परावाणीतील शब्द किंचितशा ऐकू येतात. परावाणीत म्हणजे अगदी शेवटची वाणी, तळाची वाणी. बघा, वैखरीपासून सुरू होणाऱ्या 4 वाण्या, त्यातली शेवटची वाणी परा, म्हणजे त्या परावाणीचं वर्णन अगदी शेवटचं आहे. परे होनी परते घर, ते राहे निरंतर. वर्णन करतात आम्ही कसं आहे, परेहून परत जे घर आहे, जे आत्मतत्व आहे, तिथं आम्ही राहतो. नामदेव महाराजांचा
अभंग आहे, परे होनी परते घर तेत्या राहू निरंतर. नामदेव महाराजांचा आहे किंवा आणखीन कुठल्या तरी आपल्या संतांचा आहे कदाचित. बघा, कुंडलिनी शक्तीचा स्पर्श होतात बुद्धीला काय होतं, चैतन्य स्वरूप प्राप्त होतं. आणि त्यामुळे बुद्धीला परावानीतले शब्द सुद्धा ऐकू येतात. ऐकले आळू माळू घोषाच्या कुंडी, नादचित्राची रुपडी प्रणवाची या मोडी रेखिली. असे 10 नादांचा सतत झंकार करणारी परावानी जी ही गोरीवाण्या नाचित्रातून ओंकाराच्या प्रणवाच्या विविध पैलूंची मोडी म्हणजे विविध पैलू जे आहेत असं जणू काय चित्र रेखाटले की काय. हेची कल्पावे तरी जाणीजे परी कल्पिते कैसे आणीजे तरी नेना काय गाजे तिये ठाई. ही उमटणारी चित्र जी आहेत ती कल्पनेत जाणता येतील. कारण पण कल्पना करणारे मन आणायचे कुठून, कारण ते तर चैतन्याशी एकरूप झालेलं असतं. त्यामुळं हृदयाकाशात उमटलेली चित्रसुद्धा कळणार नाही. ते मनानं जे जाता येईल कदाचित कल्पनेनं, पण ते मन सुद्धा एकरूप झालेलं असतं. म्हणून विसरून गेला अर्जुना, विसरून गेलो अर्जुना, जो नाशू नाही पावना तो वाचा अति गगना म्हणून तुम्ही. अर्जुना, तुला एक गोष्ट मला सांगायची विसरून गेलो. जोपर्यंत वाऱ्याचा नाश झालेला नसतो तोपर्यंत उच्चारलेले शब्द नाद आकाशात घुमत राहणारच. वर्णन करतात किंवा त्या अनाहताची मेघे आकाशे दुमदुमू लागे तव ब्रह्मस्थानीचे वेगे सहज पिटे. म्हणजे आकारूपी जी मेघाची गर्जना आहे ती हृदयाच्या आकाशामध्ये घुमू लागते. आकाशे दुमदुमू लागे तव ब्रह्मस्थानीचे वेगे सहज पिटे. त्यावेळी ब्रह्मस्थान म्हणजे मस्तकात असलेले ब्रह्मवस्तूंच्या निवासस्थानाचा दरवाजा उघडतो. म्हणजे आपण ज्याला मगाशी शस्त्रधार चक्र म्हणलं त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्या ब्रह्मरंध्राचा दरवाजा उघडतो म्हणजे ब्रह्मवस्तू आता प्रकट होते. ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे चेत चैतन्य आधातुरे करुण्यासीजे. मस्तकातील पोकळीमध्ये असलेल्या शस्त्रज कमळाचा आकार जो आहे तो गर्भासारखा असतो. आता ते माऊलीनंच माहिती बरं काय. त्या दुसऱ्या पोकळीचा महद आकाश म्हणतात आणि त्या दुसरी पोकळी त्याला महद आकाश म्हणतात. तेथे असलेल्या जीवात्मरूपी चैतन्य जे आहे ते चैतन्य आधातुरे करुणे असे जे आधातुरे शब्दाचा अर्थ आहे अर्ध जेवण करून वाट पाहत असते. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची सुदोरी विनियोगिली. त्या जीव चैतन्याच्या हृदयाच्या आकाशात वावरणारी परमात्मरूपी कुंडलिनी तिच्याजवळ असलेली तेजाची शिदोरी जी आहे ते तिला अर्पण करते, कारण त्यांना भूक लागलेली असते म्हणून. बुद्धीची निशाके हातोनी विके द्वैत ते न देखे तैसे केले. आणि कुंडलिनी एका हातात धरलेल्या बुद्धिरूपी काय म्हणतात शाके म्हणजे भाजी, शाक म्हणजे भाजी, बुद्धिरूपी पालेभाजीच्या उत्तम नैवेद्यावर काय करते हात बोने निके म्हणजे द्वैताची खरोखर दृष्टी पडू नये म्हणून ते नैवेद्य दुसऱ्याच्या हाताने झाकलेला असतो. द्वैत तेतन देखे तैसे केले निजकांती हरवली मग प्राणूची केवळ झाली तेवेळी कैशी गमली म्हणावी पा. आपले सर्व तेज साधकाला अर्पण केल्यानंतर कुंडलिनी काय करते केवळ प्राणवायूच होऊन राहते. त्यावेळी ती कशी दिसते म्हणून विचारशील तर सांगतो. तेवेळी कैशी गमली म्हणावी पा हो का जे पवनाची पुतळी. कशी कल्पना कर, वाऱ्याच्या बाहुलीला नेसवलेली सोनेरी पितांबर पांघरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेवली त्या आणि ती खाली उतरवली. समजा नेसवलेली जी बाहुलीला जी वाऱ्यानं नेसवलेली सोनेरी पितांबर आहे ते जर उतरवलं आणि वेगळी ठेवली तर वाऱ्याची बाहुली दिसेल कशी ते सांगतो. आता हे सांगणं आणि बघा किती कल्पनेतलं आहे ना. तरी वायुशीनी अंगी झगटली दीपाची दिटी निवटली का लखलकोनी हरपली बिजू गगनी. किंवा वाऱ्याच्या झोताशी स्पर्धा करणारी दिव्याची वात जसा आपला प्रकाश हरवून बसते. म्हणजे दिव्याला जर झगडा लागलं वाऱ्याशी तर वाऱ्यानं काय होतं तो दिवा विजून जातो. दिटी निवटली म्हणतात. अथवा क्षणभर चमकणारी एखादी वीज आहे लखलकोनी हरपली आकाशातच नाहीशी होते ना तसं तैशी हृदय कमळ वेरी. त्याप्रमाणे ही कुंडली हृदय कमळामध्ये रुळणाऱ्या दिशे जैशी सोन्याची सरी सोन्याच्या सरीप्रमाणे ना तरी प्रकाशराची झरी
किंवा प्रकाशरूपी पाण्याच्या प्रवाहासारखे दिसते. मग ते हृदयभूमी पोकळे, जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीचे माझे. मग ती प्रकाशरूपी जो पाण्याचा प्रवाह जणू काय हृदयामध्ये हृदयभूमी पोकळे, हृदयाची जी जमीन असते भुसभुशीत, त्या जमिनीमध्ये एकदम जिराली का एके वेळे तैशी, त्याप्रमाणे कुंडलिनी जे आहे ते शक्तीचे रूप मावळे शक्ती माझे, म्हणजे कुंडलिनीचे शक्तिरूप विश्वचैतन्याच्या शक्तिरूपामध्ये मावळते. तेव्हा तरी शक्तीचे म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणले. आतापर्यंत कुंडलीला जरी शक्ती असं म्हटलं असलं तरी वास्तविक तो प्राणवायूचा आहे. सगळ्या वायूच्या क्रिया आहेत हे लक्षात ठेव असं म्हणतात ते. आता नादबिंदू निनीचे कळा ज्योती, आणि पुढे म्हणतात प्राणवायूत नाद कला ज्योत बिंदू असे भेद आहेत असे तू समजू नकोस. कारण अनाथ नाद हा परमात्म्याचे स्वरूप आहे. त्याचे श्रवण आणि अनुसंधान हे परमात्म्याचे ध्यान आहे. आणि बऱ्याच वेळा योगिक प्रक्रियेमध्ये म्हणतात अनाहत शब्द जो आहे तो अनाथ नाद, तो अनाहत नाद ऐकण्याची सवय लावून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी एका गोष्टीचं जे स्फुरण होतं ते स्फुरण आपण ते ऐकलं पाहिजे असं म्हणतात. तो त्याला नाद म्हणतात, अनाहत नाद. मनाचा हन मारू, काक पवनाचा आधारू, ध्यानाचा आधारू नाही परी. मग मनाचे संयमन किंवा प्राणाच्या आधारे ध्यानयोगाची साधना सुरू करणे हे प्रकार शिल्लक राहतील का? आता कुठली साधना शिल्लक राहिली सांगा? कुठलं ध्यान राहिलं? कुठल्या मनाला आवरायचं कुणी? काही शिल्लक राहिलेलं नसतं. म्हणजे ही उत्तम स्थिती मांडलेली आहे. हे कल्पना घे सांडी, हे नाही ये परवडी, हे महाभूताची पुढी आठणी देखा. हे सर्व काल्पनिकच विश्व संपलं असल्यामुळं कल्पना कर ती सोडून दे, ही सर्व प्रकार संपतात. म्हणजे कल्पना करा, कल्पना करू नका, सगळं संपतं. कारण देहातील जी महाभूताची पुढी आटणी देखा, खरोखरच या महाभूतांचं संपलेले असतात, त्यांचा नाश झालेला असतो, आटलेली असतात ती. म्हणून पुढे प्रसिद्ध उव्याने आहे बघा, पिंडे पिंडाचा ग्राशू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी होदावून गेला उद्देशू श्री महाविष्णू. माऊली आपल्या पंथावर आलेत बघा. बरोबर शेवटी हा श्लोकाचं भाषांतर संपवताना काय म्हणतात बघा, हे पिंड म्हणजे शरीर, आणि शरीराने योगाभ्यास करून देहाला स्वाधीन करून घेऊन विश्व चैतन्यात विलीन करावे. पिंडे पिंडाचा ग्रासू, शरीरानंच शरीराचा नाश करावा. म्हणजे नाश करावा म्हणजे काय करावं? त्याला शरीरानेच योगाभ्यास करून देहाला स्वाधीन करून घ्यावं, इंद्रियांना स्वाधीन करून घेऊन त्याला विश्व चैतन्यामध्ये विलीन करावं. हा कुणाचा आहे? आदिनाथ शंकराच्या संप्रदायाचा गूढ संकेत आहे. हा उकल करून मी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणतात हा नाथ संकेतीचा दंशू म्हणजे गूढ संकेत आहे. पण दावून गेला उद्देश श्री महाविष्णू, पण हे दावून कोण? पण तोच मानवी जीवनाचा उद्देश आहे हे भगवान विष्णूंनी उघड करून दाखवले. भगवान विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान ज्ञानेश्वर हे भगवान महाविष्णू आहेत. त्याने उघड करून दाखवलेलं आहे. कसं? शरीरानेच योगाभ्यास करून देहाला स्वाधीन करून घेऊन विश्व चैतन्यात विलीन करावं. म्हणजे शरीर हे सगळ्या साधनेचं मूळ आहे बरं काय. मनुष्य शरीराकडे बघताना सुद्धा शरीर हे एक फार मोठं साधन आहे. शरीर नसेल ना तर आपण नाम घेऊ शकत नाही, ध्यान करू शकत नाही, तत्वचिंतन करू शकत नाही, काही करू शकत नाही. मग शरीराला मोठं स्थान आहे ना, मौल्यवान आहे, दुर्लभ आहे, याचा अर्थ तो आपण घेतला पाहिजे. भले ते आहे नाशवंत आहे हाही विचार करावा, आणि नाशवंत आहे म्हणून गडबड करावी हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. नाशवंत आहे ना हे पटलं तर साधनेची गडबड होते आणि चढ तशी करावी तातडी परमार्थाची तुकोबा म्हणतात. त्याप्रमाणे तातडी होते. या शरीराचा नाश होण्यापूर्वी आपण विश्व चैतन्याशी एकरूप व्हावं. हा आदिनाथ शंकरांचा जो संप्रदाय आहे त्यातली गूढ गोष्ट मी तुम्हाला सांगितली. कुणी सांगितली म्हणतात? पण तो मानवी जीवनाचा उद्देश आहे. परी दावूनी गेला उद्देश श्री महाविष्णूने हा उद्देश उघड करून दाखवलेला आहे. तया ध्वनिताचे केने सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. माऊली काय बोलतात बघा. आता समोरचा ग्राहक बघितला
आणि ही घडी घातलेली असते. भगवंतांना अभिप्रेत असलेल्या आत्मज्ञानरूपी जे वस्त्राचं जे गाठोडं होतं ते गाठोडं मी आपल्यासमोर उघडलेलं आहे. जसं आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात जावं आणि कपडे घेताना साडी घेताना ती मोठमोठी घडी असते, ती कशी आहे बघायसाठी गिऱ्हाईक जर आलं तसं उघडून दाखवतात ना. माऊली म्हणतात हे आपल्यासमोर मी उघडलेलं आहे. आत्मज्ञानरूपी महावस्त्राचं जे आहे ते पदर सगळे मी उलगडून दाखवलेले आहेत, कारण तुम्ही वस्त्र खरेदी करणारे खरे गिऱ्हाईक आहात. कसे बोलतात बघा श्रोत्याला. आहे काय आपण गिऱ्हाईक? खरंच गिऱ्हाईक आपण आहोत काय? आत्मवस्तूचा ढांडोळा घेणारे, मी ते ब्रह्म आहे असून जाणून घेण्याची तळमळ लागणारे आपण आहोत काय? भले माऊलीने आपल्यासमोर हा नाथ संकेत सांगितलेला आहे. नाथ संकेतीचा दंशू आपल्यापर्यंत उघड दाखवलेला आहे. पण उघड दाखवलेला असेल माऊलींच्या आरतीमध्ये सुद्धा आहे, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. वर्णन करताना म्हणतात की जे प्रकट गुह्य होतं ते प्रकट करून माऊलींनी दाखवले. माऊलींचा अनंत असे उपकार आपल्या समाजावरती आहेत, आपल्यावरती आहेत. याचा अर्थ असा होतो की त्याने आपल्याला गिऱ्हाईक समजलंय, आपल्याला ते अधिकारी गिऱ्हाईक समजतात. आम्हाला ते कापड खरेदी करायचं आहे असं त्यांना वाटतंय, पण आम्हाला वाटते का खरंच खरेदी करायचं आहे की काही नुसतं काय म्हणतात त्याला, काकांचं परमपूज्य काकांचा एक शब्द आहे शॉपिंग करणं म्हणतात. ते बाहेरून जाऊन बघणारी लोक खूप असतात. हे कितीला ते कितीला नुसतं म्हणायचं. खरेदी करायला म्हटलं तर तिथून बाजूला जायचं. खरंच तुला ब्रह्म व्हायचं आहे असं म्हटलं की नाही अजून वेळ आहे मला, मी अजून काय माझं वय झाले की काय, मी अजून तेवढा म्हातारा झालो नाही ब्रह्म होण्या इतका. काय गंमतशीर भाषा बोलतात लोक. मी अजून ती साधना करण्या इतका वयस्कर झालो नाही. कोणत्या वयात साधना करायची हे ह्यानी कधी ठरवलंय, कसं ठरवलंय, कुणाला विचारून ठरवलंय काय माहिती नाही. शास्त्रानं तरी कुठंच उल्लेख केलेला नाही कोणत्या आयुष्यामध्ये साधना करावी. पण माऊली म्हणतात हे महावस्त्र आहे आत्मस्वरूपाचं, मी उघड करून तुमच्यापर्यंत दाखवलेलं आहे, कारण तुम्ही मला योग्य गिऱ्हाईक वाटता. त्यातलं योग्य ते भांडार तुम्ही घ्या, ते वस्त्र खरेदी करा आणि ब्रह्म व्हा. हे कुंडलिनी शक्तीची ही जी वर्णन आहे ते वर्णन फार सुंदर पद्धतीनं माऊलींनी पुढे काही ओळीमध्ये सांगणार आहेत. ते पुढच्या श्लोकाच्या द्वारे आपण बघणार आहोत. आत्ताची वेळ पण संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.